अथ श्री साई सच्चरित्र अध्याय 9. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री सीतारामचंद्राभ्या नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. आता पूर्वकथानुसंधान न होता बाबांचे अनुज्ञापन, भक्तनिष्ठाया जाता परतोन, कैसे ते शीन पावत. तैसीच बाबांची भैक्षवृत्ती अनिर्वाणांत जी सेविली होती, ती पंचसुनादी पापनिवृत्ती कल्याणार्थी भक्तांच्या, तैसेची अब्रह्मस्थावरांत साईची सर्वत्र अनुस्युत, साईची होऊनी कृपावंत, भूती भगवंत हे ठसवी. मनोहुनी सकळ श्रोतेजन, प्रार्थितो मी श्रवणावधान, सादर परिसता या कथा पावन, कृत कल्याण पावाल. शिर्डीच्या यात्रेचे हे एक लक्षण, बाबांची अनुज्ञा झाल्याविन यात्रे करू परतता जाणं, करीतो आमंत्रण विघ्नाते. तीच एकदा आज्ञा होता, शिर्डीत येईना क्षण एक वसता, वसता चढलेची विघ्न माथा, अनुभवा समजता आहेच. आज्ञेबाहेर जे जे वागले, तयांचे वाटेत हाल झाले, किती एकास चोराने लुटिले, स्मरण राहिले जन्माचे. भाकर तुकडा खाऊनी जा म्हणता, कोणी उपाशीच घाईने निघता, गाडी न मिळता उपाशी रखडता, अनेक भक्ताही पाहिले. एकदा पाटील तात्या कोते कोपर गावास चालले होते, आठवड्याचा बाजार तेथे, झाले येते मशिदी. तांगा ठेवीला उभा करून घेतले बाबांचे दर्शन, चरण वंदिले येतो म्हणून, हे आज्ञापन मिश केले. भक्त करोत टाळाटाळ, बाबा जाणत वेळ वेळ, पाहुनी तात्या उतावेळ, मनथी अमळ थांबावे. राहू दे होईल बाजार, जाऊ नको गावाबाहेर, परी पाहुनी तात्यांचा आग्रह फार, म्हणाले बरोबर श्यामाने. काल श्याम्याचे आहे कारण, केले तया आज्ञेचे अवगणन, बैसले तात्या तांग्यात जाऊन, बाजारा लागून चालले. दोहो घोड्यात एकच पळ, ₹300चे पाठबळ, सावळ विहीर येता जवळ, अति उशृंखल चालले. कधी न खाणारा चाबूक फटका, बाजार जाणारा न भरता घटका, घोडा पडला कमरेत लटका, भरला टचका एकाएकी. कैचा बाजार कैचे काय, तात्यास आठवली साई माय, वेळी ऐकतो टळता अपाय, नाही उपाय गतगोष्टी. ऐसेचे अनेक एकदा घडले, तात्या कोल्हार गावा निघाले, तांगा जोडून पुसाया आले, वंदिली पावले बाबांची. आता जाऊन येतो म्हणाले, पूर्वानुमोदन नव्हते मिळाले, तथापि तात्या तैसेच निघाले. परिसा वर्तले काय पुढे, तांगा आधीच तो भिरक्याचा, बेफाम धाव उधळला साचा, पाहीन वाट खळगे खाचा, जीवावरचा प्रसंग. असो तो साई कृपेने टळला, तांगा बाबोळीवर आदळला, बरे झाले तेथेच मोडला, दगा वटावला पुढील. ऐसाची एक मुंबापुरस्त, आंग्ल भवन थोर गृहस्थ, मनी धरोनी काही हित, आला दर्शनार्थ साईच्या. होता चांदोरकरांचा वशिला, पत्र लाविले माधवरावाला, तंबू एक मागून घेतला, निवास लाधला सुखाचा. बाबाची या इच्छेविरुद्ध म्हणेल कोणी चढेल मशिद, परतेनं दर्शन घेऊन स्वच्छंद, अशक्य हे प्रसिद्ध सर्वत्र. यत्न केला 3 वेळा, मशिदीसी चढावयाला, परी तो सर्व निष्फळ गेला, पाहुणा हिरमुसला मनात. इच्छा होती तयाचे म्हणी, मशिदीत वरती जाऊनी, वंदावे बाबास गुडघे टेकुनी, हस्त चुंबुनी बैसावे. इच्छा तयाची ऐसी, बाबांना येऊ देत तयासी, मशिदीत बैसावयासी, आपुले पाशी ते धवा. खालीच सभा मंडपी असावे, तेथीच पाहिजे तरी बैसावे, दर्शन घेणे तेथून घ्यावे, परीन यावे वरतेने. असो पुढे तो निघे जावयाला, अंगणी आला निरोप घ्यावया, जायशील उदयक म्हणती तया, घाई कायसा ही येतुकी. कोणासी बहुत कथिले, नाना परी तया विनविले, परवानगी न होता जे गेली, बहु पस्तावले म्हणूनी. खोण्यावरा पुढे काही न चले, नाही तयाच्या मनाते पटले, परवानगी विरहित निघाले, हाल झाले मार्गात. गाडी आरंभी नीट चालली, पुढे घोड्यांनी वाट सोडिली, साऊळ विहीर मात्र ओलांडली, तो पुढे आली बायसिकल. गृहस्थ होता मागे बैसला, पुढे तांगा एकाएकी चमकला, तोल जाऊन तैसाच कलथला, मागे उलंडला मार्गात. महत् प्रयत्ने तांगा थांबविला, गृहस्थ घसरत घसरत गेला, मग उचलून तांग्यात बैसविला, तांगा हाकीला पुढारा. शिर्डी राहिली एकीकडे, मुंबई राहिली दुसरीकडे, कोपरगावी हॉस्पिटल तिकडे, तांगा मग तिकडे घेतला. असो काही दिवस तेथ, गृहस्थ पश्चाताप व्यथित,
होते अवज्ञा प्रायश्चित, भोक्तृत्व भोगित पडले ते. ऐसे असंख्य अनुभव आले. लोक सहजी शंकू लागले. बाबांची आज्ञा पाळू सरले. करुण धजले अव्हेर. कोण्या गाडीचे चक्र निसटले, कोणाचे ते घोडे थकले. गाड्या चुकले, उपाशी राहिले, चुरमुरे फाकिले किती एकी. तीस आज्ञा जयांनी वंदिली, अवेळी ही गाडी सादिली. मुसाफरी ही सुखाची झाली, आठवं राहिली जन्माची. वर्षानुवर्ष भैष्यवृत्ती, रुचाविका बाबाप्रती. ऐसे आलिया कोणाचे चित्ती, शंका निवृत्ती अवधारा. पाहू जाता बाबांचे आचरित, भिक्षाची मागणे तयाचे उचित. आनंद देई साधी निजहित, साधी गृहस्थ कर्तव्य. काया वाचा चित्तवित्त, साईपदी जो समर्पित. ऐसा जो साईचा अनन्य भक्त, आवडे अत्यंत साईस. जे जे अन्न पाके आश्रमी, स्वामी तयांचा गृहस्थाश्रमी. यती आणि ब्रह्मचर्याश्रमी, यासी होमी प्रथमता. न देता आदितया अवदान, स्वये गृहस्थ जे करी सेवन. आचरू लागे चांद्रायन, शास्त्र निर्बंध त्रिशुद्धे. यती ब्रह्मचारी यांप्रती, निषेधिलिसे पाक निष्पत्ती. ते करू जाता चांद्रायन माथी, आदळे निश्चिती तयाच्या. म्हणून तयाची उदरपूर्ती, शास्त्रे निरविली गृहस्थावरती. यती कधीही न उद्यम करीती, कराया भरती पोटाची. बाबा नव्हे तर गृहस्थ, किंवा नव्हे तर वानप्रस्थ. केवळ ब्रह्मचारी बाळ संन्यस्त, भिक्षाची प्रशस्त तयासी. अखिल विश्व माझे घर, मीच वासुदेव विश्वंभर. मीच परब्रह्म अक्षर, हा दृढ बोध निर्धार जयाचा. भिक्षांनाचा पूर्ण अधिकार, तया विश्व कुटुंबा सची साचार. इतरांचे विडंबन प्रकार, चव्हाट्यावर पहावे. आधी तेजावी पुत्रेशना, मग वित्तेशना लोकेशना. जो येशना त्रय निर्मुक्त जाना, तेनेची भिक्षाशना इच्छावे. ना तरी भिक्षा पात्र अवलंबने, जवळोजीने लाजीरवाने. महाराज तुकोपांचे काने, अर्थाविने हे निसार. साई समर्थ महान सिद्ध, लहान थोरा हे तो प्रसिद्ध. परी आम्हीची सदा आशाबद्ध, अन्नद सत्पदी. पंचमहायज्ञाविन, गृहस्थास जे निंदे जेवण. ते शिर्डीत रोज पवित्र भोजन, स्वये करवून घे साई. प्रत्येही 5 घरे जाई, अतिथी यज्ञाची स्मरण देई. भाग्यवान हा लाभ घेई, आपुले घेही बैसून. सारुनिया जे पंचमहायज्ञ, अवशिष्टान्न करती सेवन. अज्ञात पंचसुना पाप गहन, तयांचे निर्दहन तेनेनी. कंडनी चुल्ली पेशनी, उदक कुंभी आणि मार्जनी. ही पंचसुना या नावांनी आहेत जणी प्रसिद्ध. उखळी धान्य दाना घालुनी, वरी मुसळाचे घाव हानुनी. तूस कोंडा टाकीती काढुनी, होते न जाणुनी जीव हिंसा. पडेना ते धान्य पचनी, प्रयोग इतका झाल्या वाचुनी. म्हणून हे पंचसुनाग्रणी, पापकंडनी या नाव. चुलीस सर्पण लाकडे लाविली, तेने पाक निष्पत्ती झाली. तेथेही नकळत जीवहत्या घडली, त्या नावच चुल्ली पाप दुजे. दुसरी जाते वा जातनी, पिष्ट करिता धान्याचे कोणी. नकळत असंख्य जीवांची हानी, होते त्या पेशनी हे नाव. वापी कूप तडागामधुनी, कुंभ घेऊनी आणि ती पाणी. किंवा नरणारी धुताप धुनी, असंख्य प्राणी मरतात. साधा वया कुंभ स्वच्छते, घासिता व उठिता हाते. अनिच्छा जी हत्या घडते, पाप चौथे उदक कुंभी. तैसेच शीतोष्ण उदके स्नान, करू जाता सडा संमार्जन. जीवहत्या घडे जी दारुण, मार्जनी जाण त्या नाव. या पंचपाप निर्मुक्तीस, पंचमहायज्ञ गृहस्थास. होता पंचसुना निरास, चित्तशुद्धीस लाधे तो. चित्तशुद्धीचे हेची बळ, शुद्ध ज्ञान उपजे सोज्वळ. ज्ञानानंतर मोक्ष अढळ, पावती सफल भाग्याचे. असो जे साईचे भक्ष्यव्रत, लिहिता लिहिता वाढला ग्रंथ. परिसा एक कथा अन्वर्थ, अध्याय समाप्त करू मग. प्रेम असावे मात्र चित्ता, कोणाही असे काहीही धाडिता. झाली जरी त्या विस्मरणता, बाबांना विसरता मागत. असो भाजी भाकर पेडा, भक्तिभाव असावा गाडा. भेटता ऐसा भक्त निधडा, साईचं उभडा प्रेमाचा. ती एक प्रेमळ भक्तांची कथा, ऐकता आनंद होईल चित्ता. कोणीही स्वीकृतकारी चुकता, बाबाची रस्ता लाविती. ऐशी ही गोड शिक्षण पद्धती, योग्य वेळी देती जागृती. भाग्याचे जे हे अनुभविती, आनंद स्थिती अवर्ण्य. भक्त श्रेष्ठ रामचंद्र नाम, वडील जयांचे आत्मराम. तरखड जयासी उपनाम, विश्रामधाम साई जया. परिजेने नित्य संबोधन, ते बाबासाहेब तरखड जाण. तेनेची ही पोथी चालवू आपण, नाही कारण या परते. साई प्रेमे उचंबळून,
तरखड जे जात ओथंबून, करी लागती अनुभव कथन, काय ते श्रवण सुखकर, काय त्यांचे भक्तिविभव, पदोपदी साईचे अनुभव, एकामागुनी एक अभिनव, सरसा विर्भव जयकथिती. बाबासाहेब अतुल प्रेमी, साईंची आलेख्य प्रतिमा धामी, भव्य चंदनी देवहरा नामी, पूजन कामी त्रिकाळ, तरकट मोठे पुण्यवान, पुत्रही पोटी भक्तिमान, साईस नैवेद्य समर्पिल्याविन, करीना अन्न ग्रहण तो. करून या प्रांत स्नान, काया वाचा मने करून, करी नित्य छबीचे पूजन, नैवेद्य समर्पण भक्तीने. हा तयाचा नित्यक्रम, असता चालला अविश्रम, झाला सफळ परिश्रम, अनुभव अनुत्तम लाधला. माता ही साईची परमभक्त, शिर्डीस जाऊ झाली उत्सुक्त, मुलाने मार्गात तिच्या समवेत, असावे हा हेत वडिलांचा. इच्छा तियेसी शिर्डीस जावे, समर्थ श्रींचे दर्शन घ्यावे, तेथेची काही दिवस क्रमावे, चरण सेवावे प्रत्यक्ष. ऐसा जरी वडिलांचा हेत, जाणे नव्हते मुलाचे मनात, कोणी मागे पूजा घरात, करील नियमित ही चिंता. वडील प्रार्थना समाजिष्ट, तयास मूर्ती पूजेचे कष्ट, देणे कैसे होईल इष्ट, कोडे हे प्रकृष्ट मुलाला, तरी जाणूनी तयाचे मनोगत, चिरंजीव प्रयाणी उद्यत, प्रेम पुरस्सर वडिलास विनवित, काय ती मात परिसावी. साईस नैवेद्य केल्या विने, घरी कोणीही अन्न न सेवने, हे इतुकी मान्य केलिया विने, घडेना जाणे निश्चित. हे मुलाचे नित्यव्रत, वडिलास होते आधीच अवगत, जामी करीन नैवेद्य नीत, राही तू निश्चिंत वदती ते. आधीन करिता साई समर्पण, न करू कोणीही अन्नग्रहण, हे माझे वचन मानी प्रमाण, न करी अवमान जास्वस्त. प्राप्त होता हे आश्वासन, मुलगा शिर्डीचं करी प्रयाण, पुढे उगवता दुसरा दिन, करीती पूजन तरखड स्वय. बाबासाहेब तरखडांनी पूजनारंभीचं दुसरे दिनी, आलेख्य प्रतिमे सन्मुख येऊनी, लोटांगणी प्रार्थिले. मुलगा जैसा पूजा करी, तैसीच बाबा माझी चाकरी, असावी कवयितन घडावी मज करी, प्रेम अंतरी द्या माते. ब्रह्ममूर्ती स्नान करून, ऐसे प्रार्थनापूर्वक पूजन, तरकट करू लागले प्रतिदिन, नैवेद्य समर्पण समवेत. नैवेद्यार्थ शर्कराखंड, बाबासाहेब अर्पित अखंड, ऐसा नियम चालला उदंड, पडला ना त्या खंड एकदिनी. व्यवहार व्यापृत अंतकरण, तरखडास नाही राहिले स्मरण, होऊन गेले सर्वांचे भोजन, नैवेद्याविन एकदिनी. एका मोठ्या गिरणीवरी तरखट साहेब मुख्याधिकारी, तदर्थ प्रांत काळचे प्रहरी, जाणे बाहेरी नित्य त्या. पुढे मग दुपार भरता, बाहेरून परत येता, पूर्व निवेदित शर्करा प्रसादता, भोजनी बैसता पावत ते. ऐसा नियम चालता, पडले एकदा विस्मरण चित्ता, राहिली शर्करा खंड निवेदनता, प्रसाद ग्रहणता अंतरली. करावया बैसता भोजन, शर्करा शेष स्वयंपाकीन, पात्रीवाडी अनुदिन, तिसकी जाण अन्नशुद्धी. परी ते दिवशी पूजा समयी, होऊनी काहीतरी घाई, शर्करा नैवेद्य राहुनी जाई, प्रसाद ठाई पडेना. त्याच वेळी पात्रावरून तरकट अनुतापयुक्त होऊन, साई प्रतिमा अभिवंदून, साश्रुनयन बोलत, बाबा ही काय माय दाविली, कैसी मजला भूल पाडिली, कवाईतची मजकरी घडविली, क्षमा वहिली मज करा. नवे भूल हे महापाप, पावलो मी महदनुताप, चुकलो मी निस्त्रप, व्हावे मज सकृप महाराजा. लोटांगण घातले छबीचे चरणा, सखेद गहिवरले अंतकरणा, म्हणती महाराज दया घना, करिघा करुणा मजवरी. ऐसे वदत मुलास पत्र, धाडिले होनी अतिलाचार, घडला मजकडूनी प्रमाद थोर, क्षमा करगा प्रार्थावे. दया कराया अनन्य शरणा, ऐसी साईची भाकावी करुणा, अभय कर आणि अभय वचना, मागावे दिना दासाते. वांद्रे ग्रामी हा प्रकार, शिर्डी 100 कोस दूर, तात्काळ तेथे पावली खबर, परिसाते उद्गार बाबांचे. भूत भविष्य वर्तमान, देशकालज्ञान व छिन्न, महाराजासी त्रिकाल ज्ञान, पाहते प्रमाण प्रत्यक्ष. इकडे मुलगा शिरडीस असता, तेच दिनी ते समयजी वार्ता, घडली साईस वंदू जाता, श्रोतया सावधानता परिसावी. मुलगा येऊनी अति उल्हासता, आई समवत चरण वंदिता, साई जे आईस वदले ते परिसता, पावला विस्मतता अत्यंत. काय करावे आई आज, गेलो मी वांद्र्यास जैसा रोज, नाही खावया प्यावया पैज, उपाशी मज यावे लागले. कैसा पहा ऋणानुबंध, कवाड होते जरी बंद,
तरी मी प्रवेशलो स्वच्छंद, कोण प्रतिबंध मज करी. मालक नाही मिळाला घरी, आतडी माझी कळवळली भारी. तैसाची मी अन्नाविन माघारी, भर दुपारी परतलो. ऐसे हे बोल जेव्हा परिसिले, चिरंजीवाने तात्काळ ताडिले. आपले वडील बहुधा विसरले, दावाया चुकले नैवेद्य. मुलगा बाबासी करी विनंती, मजला जाऊ द्या घराप्रती. बाबा तयास जाऊ न देती, तेथेची घेती ते पूजा. त्याच दिवशी शिर्डीहून धाडिले सविस्तर पत्र लिहून. वितळले वडिलांचे अंतकरण, पत्र ते वाचून पाहता. इकडील पत्र तिकडे पावले, मुलालाही आश्चर्य वाटले. तयाच्याही नैनी दाटले, अश्रू लागले वहावया. पहा कैसा हा साईचा खेळ, कैसेन प्रेम उचंबळेल. ऐसा कोण पाषाण असेल, जो न द्रवेल येणेनी. याच मुलाची प्रेमळ आई, शिर्डीस असता एके समय. करीत अनुग्रह बाबा साई, ती नवलाई परिसिजे. असता तिथे भोजनागारी, पात्रे वाढून झाली तयारी. इतुक्यात एक श्वानद्वारी, भुकेले दुपारी पातले. भाकर होती ती पात्रावर, श्वानास बाई जो घालीच तो कुर. तो एक चिखलात माखला सुकर, तेथेची शुदातुर पातला. वार्ता घडली स्वाभाविकपणी, नाही बाईच्या ध्यानी मनी. परी दुपारी आपण होनी, तीच साईनी काढिली. दुपारी भोजन झाल्यानंतर मशिदीत नित्यक्रमानुसार बाई येऊनी बैसता दूर. साई सादर पुसती. आईत्वा मज जीव घातले, तेने हे आकंठ पोट भरले. होते हे प्राण व्याकुळ झाले, ते तृप्त केले घे तुवा. ऐसेच करीत जावे नित्य, हेच कामी येईल सत्य. मशिदीत बैसून मी असत्य, बोलेन हे त्रिसत्य घडेना. ऐशीच माझी दया जाणावी, भुकेल्या भाकर आधी द्यावी. आपुल्या पोटानंतर खावी, धरावे जीवी हे नीट. काय बदल हे साई समर्थ, बाहीच काहीच कळेना अर्थ. काय असावा की भावार्थ, वाणी निरर्थक नवे कदा. मने मी तुम्हास वाढीन ऐसे, घडावे तरी मज करी कैसे. मी ज परतंत्र देऊनी पैसे, मिळेल तैसे खातसे. सेवू नियती प्रेमाची भाकर, झालो मी तृप्त निर्भर. अजून मजला येती ढेकर, बाबा प्रत्युत्तर करीतात. तू जेऊ बैसता द्वारी येता, पोटी क्षुदेची जया व्याकुळता. तो देखील ज्या श्वाना अवचिता, मज एकात्मता तयासवे. तैसे सर्वांगी माखीला चिकलासी, देखिले त्वा जया सुकरासी. भुकेने व्याकुळ झालेली यासी, माझी तयासी एकात्मता. ऐकोनी बाबांची वचनोक्ती, बाई पावली विस्मय चित्ती. श्वाने सुकरे मांजरे वावरती, बाबाचं काय ती समस्त. कधी मी श्वान कधी सुकर, कधी मी गाई कधी मांजर. कधी मुंगी माशी जलचर, ऐसिया विचरत रूपे मी. पाही भूतमात्री जो मज, तोची माझी या प्रीतीचा समज. तरी तू भेद बुद्धी ते तेज, ऐसीच भज मज लागे. वचन नवे हे परमामृत, सेवुनी बाई सद्गदित. नेत्र आनंदाश्रू भरित, कंठ दाटत बाष्पाही. ऐसीच आणिक या बाईची कथा सुंदर प्रेमरसाची. समर्थ साईंच्या भक्तैक एकतेची, एकात्मतेची निजखून. ऐकुनी कुटुंब मुले बाळे, एकदा पुरंदर शिर्डीस निघाले. देईती वृत्तांक फळे प्रेमस मिळे, तयासवे विनवी तयांचे कुटुंबास. भरित एकाचे करी बाबास, दुजयाच्या तळून काचऱ्या खरपूस. वाडी बहुवस तया ते, बरे म्हणून ते वांगी घेतली. बाई जेव्हा शिर्डीस पातली, आरती पाठी भोजन वेळी. घेऊन गेली भरीत, नित्याप्रमाणे नैवेद्य दावणी. बाई गेली ताट ठेवणी, सर्वांचे नैवेद्य गोळा करूनी. बाबा भोजनी बैसले. भरिताची चवी चाखिता, लागले रुचकर वाटिले समजता. काचऱ्या खाव्यासे वाटले चित्ता, वदती आता आना त्या. निरोप गेला राधाकृष्णीस, बाबा खोळंबले जेव्हा वयास. काचऱ्यावरी गेले मानस, करावे काय समजेना. हंगाम नाही हा वांग्याचा, आता हा पदार्थ होणार कैसा. शोध पुरंदराचे कुटुंबाचा, आणिक भरिताचा चालला. तिने आणले जे ताट, भरित हे तो होते तयात. असतील तिच्या सामग्रीत, वांगी कदाचित वाटले. म्हणून तिचेच पासी पुसता, कळली काचऱ्यांची अनवर्थता. एवढे बाबांचे प्रेम का त्याकरिता, चुकले समजता कळून. बाई मने भरित झाले, एकाचे दुपारी अर्पण झाले. काचऱ्या नेईन मागवून म्हटले, दुसरे ते चिरिले तदर्थ. पुढे ही वांग्याची समूळ वार्ता, हळूहळू जे कळली समजता. जो तो आश्चर्य करी चित्ता, पाहुनी व्यापकता साईची. आणिक एकदा डिसेंबर मासी,
सन 1915 वर्षी याच बाईने अतिप्रेमेसी पेढा बाबासी पाठविला. बाळा राम परलोकवासी क्रियाकर्मांतर करावयासी मुलास त्याच्या जाणे शिरडेसी पुसावयासी पातला जातो म्हणून सांगावयासी आला मुलगा तरखडा पाशी तया सवे काही बाबांसी द्यावे मनासी कुटुंबाच्या पेढा वाचून दुसरे काही पाहू जाता घरात नाही आधीच निवेदित पेढा तोही मुलास घाई जाण्याची शिवाय तो मुलगा सुतकी पेढाही एक उच्छिष्ट शिलकी तोची पाठवी तया सवेची की साई मुखी अर्पावया मने दुसरे काही नाही हाची आता घेऊन जाई प्रेम पुरस्सर हाची देई खातील साई आवडीनं पेढा गोविंदजीने नेला परी तो जेव्हा दर्शनार्थ गेला पेढा बिराडी विसरून राहिला धीरते धरिला बाबांनी. पुढे जेव्हा तिसरे प्रहरी मुलगा पुनश्च आला दरबारी तेव्हा विसरला पूर्वीच्या परी आला रिक्त करी मशिदीस त्वा मजसाठी काय आणिले बाबांनी त्यास पुसून पाहिले काही नाही म्हणता पुसिले स्मरण दिधले लव मात्र तुला कोणी काही वस्त दिधला नाही का मज प्रित्यर्थ नाही म्हणता साई समर्थ प्रश्न स्पष्टार्थ पुसिती अरे घराहून निघते वेळी नाही का दिधला तुझ्या जवळी खाऊ आईने प्रेमस मिळी तेव्हा मग झाली आठवण झाला अति लज्जायमान कैसे तरी पडले विस्मरण अधोवदन क्षमा मागून चरण वंदून निघाला धावत धावत बिराडी गेला पेढा आणून बाबास दिधला हाती पडताच मुखी समर्पिला भाव संतर्पिला आईचा ऐसा हसाई महानुभव जयामनी जैसा भाव तया तैसा देऊनी अनुभव भक्त गौरव वाढवी आणि या कथांचे इंगित भूती सदैव पहावा भगवंत हेची सकल शास्त्रसंमत हाची सिद्धांत येथील. आता पुढील अध्याय श्रवणी कळोनी येईल बाबाची राहणी कोठे ते निजत कवन्या ठिकाणी सावचित्तपणे आकर्णीचे हेमाड साईपदी श्रवण श्रोता आदरे करीत मनन झाली या कथेचे निधी ध्यासन कृत कल्याण पावल स्वस्त्री संत सज्जन प्रेरिते भक्त हेमाड पंत विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते नवमोध्याय संपूर्णम. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु.